नमस्कार, कुक विथ वंदना दातीर रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण तीळ चटणी तयार करणार आहोत. हिवाळ्यामध्ये ही खूप शरीराला उष्णता देण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तीळ चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पांढरे तीळ, लसूण, लाल मिरच्या किंवा लाल तिखट घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पर्यायी शेंगदाणे वापरू शकता किंवा जिरे, हिंग, कढीपत्ता हा पर्यायी वापरू शकता. परंतु नुसते तीळ आणि लसूण, लाल तिखट, मिठाची चटणी सुद्धा खूप टेस्टी होते आणि त्यात तुम्ही आवश्यक असल्यास मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायची किंवा खलबत्त्यात कुटून घेतली तरी चालते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य बघूया. इथे मी हे बघा 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. लसूण घेतलेला आहे. हा सगळा नाही वापरायचा, पाहिजे तेवढा लसूण तुम्ही 1 किंवा 2 लसूण गड्डी वापरू शकता. हे बघा असे हे तीळ आहेत पांढरे. आणि लाल तिखट साधारण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. 1 चमचाभर पुरेसं होतं. हा लसूण सोलून घेतलेला आहे मी अगोदरच आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. तीळ मंद आचेवर चांगले 15 ते 20 मिनिटं भाजून घ्यायचे. 10 तीळ चांगले भाजणे आवश्यक आहे. मंद गॅसवर तुम्ही भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे तिळाची चटणी खमंग लागते. 10 ते 15 मिनिटं ही तीळ भाजण्यासाठी आपल्याला लागतात. जोपर्यंत चटचट असा आवाज येत नाही तोपर्यंत तीळ आपण भाजून घ्यायचे आहेत. छान असा वास येतोय खमंग असा. आता हे तीळ आपले भाजून झालेले आहेत. हे बघा 10 ते 15 मिनिटांनी आपण गॅस बंद केलेला आहे. खमंग असा कलर पण बदललेला आहे आणि खाऊन बघायचे आहे. टेस्ट तर एकदम छान लागते. आता कढईच्या उष्णतेवरच हे तीळ भाजत आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता त्यानंतर हे थंड करून घ्यायचे आहेत. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरऐवजी तुम्ही हे खलबत्त्यात सुद्धा करू शकता, त्यातही टेस्ट चांगली लागते. थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेत आहे. अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी चटणी आहे. तर यामध्ये घालणार आहे 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि साधारण 15-20 पाकळ्या लसूण घालणार आहे. लसूण तुम्ही जास्तही घालू शकता, त्याने टेस्ट अजूनच मस्त लागते. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि खलबत्त्यात जर कुटून घेतली तरी त्यामुळे ही चटणी खूप खमंग लागते व जेवणाची लज्जत वाढवते. हिवाळ्यात ही चटणी शरीरासाठी उष्ण आणि पौष्टिक असते. हे बघा अशा पद्धतीने वाटून झालेलं आहे. फार बारीक पण नाही करायचं, नाहीतर चटणीला तेल सुटतं. हे बघा तीळ पण यामध्ये दिसत आहेत. खूप क्रंची लागते आणि तुम्हाला आवडत असल्यास यात तुम्ही शेंगदाणे, कढीपत्ता घालू शकता. परंतु ही चटणी तिळाची आहे त्यामुळे मी यामध्ये फक्त तीळ आणि लाल तिखट याचाच वापर केलेला आहे. तुम्ही ही चटणी भाताबरोबर, पोळीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही ही चटणी हवाबंद डब्यामध्ये 6 महिने वापरू शकता. कारण यात पाण्याचा वापर केलेला नाही. म्हणजे हे सर्व साहित्य भाजून घेतल्यामुळे याची पौष्टिकता अधिकच वाढते. हिवाळ्यामध्ये तुम्ही अशी चटणी एकदा नक्की करून बघा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दातीर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा नवीन अशाच रेसिपीसह.